हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या सोमवार 24 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये सुलक्षणाने एक मास्टर प्लॅन बनवला आहे. आता आलोकला न कळवता, त्याला न सांगता त्याचा साखरपुडा झाला, त्याची हळद झाली. परंतु आता या दोघांचं लग्न कसं होणार? कारण आलोक आणि प्राजक्ताला एकमेकांसमोर बसावं लागणार आहे. अनेक पाहुणे असतील. आलोकला स्वतःच्या हाताने प्राजक्ताच्या गळ्यात मंगळसूत्र घालावं लागेल, तिच्या भांगेत कुंकू भरावं लागेल, 7 फेरे घ्यावे लागतील. हा चमत्कार कसा होणार? तर यासाठी सुलक्षणाने चक्क आलोकला काही औषधं द्यायची ठरवली आहेत, ज्यामुळे आलोक हे सगळं करेल. आता ही औषधं कोणती आहेत आणि प्राजक्ता आणि आलोकचं हे जगावेगळं लग्न कसं होणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच वैद्यबुवा तर मनाशी ठरवूनच आलेले असतात की मला आज आलोकला भेटायचं आहे. त्यामुळे वैद्यबुवा सुलक्षणाला विचारतात, सुलक्षणा मॅम, तुमची काही हरकत नसेल तर आम्हाला तुमचं घर पाहायचं आहे. हे ऐकून सुलक्षणा आणि अंबिकाला मोठा धक्काच बसतो. इंद्रजीत वगैरे सगळे सुद्धा वैद्यबुवांकडे आश्चर्याने पाहत असतात आणि वैद्यबुवा सुलक्षणाला म्हणतात, सुलक्षणा मॅम, हे सगळं जे लग्न आहे ना, अतिशय घाईगडबडीत झालं. तुम्ही आमच्या घरी आलात, प्राजक्ताला मागणी घातली, मग लगेच साखरपुडा ठरला, साखरपुडा झाला, मग लग्नाची तयारी, आज हळद होतीये, उद्या लग्न होतं आहे. पण तुमचं घर कसं आहे ते आम्हाला पाहायलाच नाही मिळालं. शेवटी प्राजक्ता ही माझी मुलगीच आहे आणि ती या घरात राहणार आहे ती आयुष्यभर. त्यामुळे तुमचं घर कसं आहे हे माझी पाहण्याची इच्छा आहे. जर आज प्राजक्ताचे खरे आईवडील असते तर त्यांनीसुद्धा हेच केलं असतं. सुलक्षणाला काय उत्तर द्यावं ते कळतच नाही आणि भाग्या म्हणते, बाबा एकदम बरोबर बोलताय तुम्ही, जगातील कोणत्याही आईबापाने हेच केलं असतं. वैद्यबुवा म्हणतात, आणि मला आलोक रावांशी सुद्धा थोडंसं बोलायचं आहे. सुलक्षणाला काय उत्तर द्यावं ते कळतच नाही आणि तेवढ्यात अंबिका म्हणते, आलोक थोडा बिझी आहे. तर वैद्यबुवा म्हणतात, चालेल ना, मला त्याच्याशी फक्त 5 मिनिटं बोलायचं आहे आणि होणाऱ्या सासऱ्यांबरोबर तो 5 मिनिटं तर बोलूच शकतो ना. हे ऐकून अंबिकाची बोलतीच बंद होते. सुलक्षणाला समजतं की वैद्यबुवा जाणून बुजून घर पाहण्याचं आणि आलोकशी बोलण्याचं म्हणताय. सुलक्षणा म्हणते, ठीक आहे वैद्यबुवा, तुम्ही आलोकला भेटू शकता. चला, मी तुम्हाला घरही दाखवते आणि आलोकला सुद्धा भेटवते. पण आता पुढे काय होईल याचीच भीती सगळ्यांना वाटत असते. अंबिका, इंद्रजीत, सत्येन सगळे खूप घाबरलेले असतात. सुलक्षणा सगळ्यात जास्त घाबरलेली असते आणि इकडे आलोक समोर समर आणि समायरा दोघे उभे असतात, खूप घाबरलेले असतात. आणि आलोक या दोघांना विचारतो, तुमच्या दोघांवर आजपर्यंत मी कधी चिडलोय का? हे दोघे म्हणतात, नाही. आलोक म्हणतो, आणि तसंही मी आज तुमच्यावर नाही चिडू शकत, कारण तुमचा जो आरव काका आहे ना, त्याने माझ्याकडून वचन घेतलंय की कोणावरही चिडायचं नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा मला घाबरू नका. आणि चला सांगा बरं, तुमचा प्रोजेक्ट काय आहे? समर सांगतो, आमचा प्रोजेक्ट आहे आर्ट प्रोजेक्ट. आलोक म्हणतो, ते कळलं मला, पण नेमका प्रोजेक्टमध्ये काय करायचं आहे? समायरा सांगते, आलोक काका, या प्रोजेक्टमध्ये आम्हाला स्वतःलाच घरातील विविध वस्तूंपासून, जसं की फळं, भाज्या यांच्यापासून रंग बनवायचे आहेत आणि मग त्याच रंगाने हँड पेंटिंग करायचं आहे. हे ऐकून आलोक खूप खुश होतो आणि म्हणतो, अरे वा, इंटरेस्टिंग. खरंच तुमची शाळा खूप छान आहे. अभ्यासाबरोबर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा लक्ष देतात ते, आणि ही ॲक्टिव्हिटी तर खूप छान आहे. तुम्हाला माहिती आहे का, माझ्याकडे गंमत आहे, थांबवा, मी तुम्हाला गंमत दाखवतो. असं म्हणून आलोक त्यांना एक बॉक्स दाखवतो आणि या बॉक्समध्ये वेगवेगळे रंग असतात. समर, समायरा खुश होऊन म्हणतात, अरे वा, तुमच्याकडे वेगवेगळे रंग आहे? आलोक म्हणतो, हो. आणि हा पहा, हा कोणता रंग आहे? दोघे सांगतात, ग्रीन कलर. आलोक म्हणतो, करेक्ट. आणि हा कलर आहे ना, एकदम ऑर्गॅनिक आहे, ड्राईड व्हेजिटेबल्सपासून मी बनवला आहे. या दोघांना आश्चर्य वाटतं. मग आलोक त्यांना आणखीन एक कलर दाखवतो आणि विचारतो, हा कलर कोणता आहे? समर, समायरा सांगतात, ऑरेंज कलर. आलोक सांगतो, मी तो कॅरेटपासून बनवला आहे. मग आलोक त्यांना येल्लो कलर दाखवतो आणि विचारतो, हा कोणता कलर आहे? समर, समायरा सांगतात, येल्लो कलर. आलोक सांगतो, आणि हा कलर मी हळदीपासून बनवला आहे. म्हणजे ही हळदच आहे आणि हळद ही प्रत्येक घरात सापडते. म्हणजे घरातील स्वयंपाकापासून ते लग्नापर्यंत हळदीचे अनेक उपयोग आहेत. आज आपण या हळदीच्या रंगानेच तुमची पेंटिंग करूया. समर, जा बरं, पाणी घेऊन ये. समर हा पाणी घ्यायला जातो.
समायरा खुश असते. समर पाण्याचा जार घेऊन येतो आणि मग आलोक एक वाटी घेतो. या वाटीत ही हळद टाकतो आणि त्यात पाणी ओतत असतो. त्यांचा हा कार्यक्रम सुरू असतो. आणि इकडे प्राजक्ता सूर्यवंशींच्या घराच्या मागच्या बाजूने येते आणि विचार करते, हॉलमध्ये सगळेजण आहेत, मला हॉलच्या रस्त्याने जाता येणार नाही. मला कोणत्याही परिस्थितीत आलोक सरांच्या रूममध्ये भाग्य आणि मामाच्या आधी पोहोचावं लागेल, असा विचार करून ती मागच्या बाजूने येत असते. आणि इकडे आलोक ही हळद मिक्स करत असतो. यामध्ये वाटीमध्ये थोडी हळद टाकतो, थोडंसं पाणी टाकतो. समर आणि समायरा सगळं पाहत असतात. आलोकने या हळदीचं पाणी किंवा कलर बनवलाय आणि आलोक म्हणतो, चला आता आपण पेंटिंग करूया. आणि आलोक त्याच्या समोरच जे पेंटिंग त्याने बनवलेलं असतं, स्केच बनवलेलं असतं, त्यावर या हळदीच्या रंगाने पेंट करत असतो. समर आणि समायराला खूप आश्चर्य वाटतं की आलोक काका आज आपल्याशी इतकं छान बोलतोय, रागावत नाहीये आणि किती छान पेंटिंग करतोय. आलोकला तसंही पेंटिंगमध्ये रस आहे, त्यामुळे तो या गोष्टीमध्ये रमलेला असतो आणि छान पेंटिंग करत असतो. आणि तेवढ्यात प्राजक्ता ही आलोकच्या रूमपर्यंत पोहोचते आणि आलोकच्या रूममध्ये एक खिडकी उघडी असते. आलोक या खिडकीसमोरच उभा असतो, पण आलोकचं लक्ष नसतं. तो पेंटिंगमध्ये व्यस्त आहे आणि प्राजक्ता या खिडकीमध्ये चढते आणि खिडकीत बसते. आता तिने साडी नेसली आहे, कशी बशी ती या खिडकीत बसते आणि तेवढ्यात आतमध्ये पाहते तर आलोक तिच्यासमोर पेंटिंग करत असतो, कलर करत असतो. आलोकला पाहून प्राजक्ता खूप घाबरते. वाघाच्या गुहेत चाललोय आपण, आता काय होईल, वाघ फडशा पाडतो की काय, अशी भीती तिला वाटत असते. पण मामा आणि भाग्याला कळू नये असा विचार करून ती रूममध्ये उतरते आणि घाबरत घाबरत मागे मागे पाहत येत असते. आलोक त्याचं चित्र काढण्यात व्यस्त असतो आणि तेवढ्यात या दोघांची धडक होते. प्राजक्ता खाली पडणार तर आलोक तिला सावरतो. प्राजक्ता आणि आलोक एकमेकांकडे पाहत असतात आणि आलोकच्या हातूनच प्राजक्ताच्या गालावर हळद लागते. हे दोघे एकमेकांकडे पाहत असतात, हरून जातात आणि समर समायरा जोरजोरात नाचू लागतात, ओरडू लागतात. प्राजक्ता टीचर आली, हळद तिला लागली, प्राजक्ता टीचर आली, येल्लो कलरने भिजली. हे सगळं हॉलमध्ये ऐकू येतं, जेथे सुलक्षणा, वैद्यबुवा, भाग्या, अंबिका सगळे असतात. आणि प्राजक्ता टीचर आली हे ऐकून त्यांना आश्चर्यच वाटतं. सुलक्षणा घाबरते आणि इकडे आलोक आणि प्राजक्ता हे दोघेही एकमेकांच्या नजरेत हरून गेलेले असतात. आणि पुढच्या क्षणाला वैद्यबुवा आणि भाग्या तेथे येतात आणि प्राजक्ता चक्क सूर्यवंशींच्या घरी, ते सुद्धा आलोकच्या रूममध्ये आणि आलोकच्या मिठीत आहे. हे पाहून या दोघांना सुद्धा आश्चर्य वाटतं. प्राजक्ताला समजतं की मामा आणि भाग्य आले आहेत. प्राजक्ता ही उठण्याचा प्रयत्न करते, परंतु तेवढ्यात ती पुन्हा एकदा सटकते आणि तिच्या हातून आलोकच्या गालाला सुद्धा हळद लागते. आणि मग प्राजक्ता येथे काय करतेय हाच प्रश्न वैद्यबुवा आणि भाग्याला पडतो. आलोक आणि प्राजक्ता एकमेकांच्या नजरेत हरून गेलेले असतात. वैद्यबुवा आणि भाग्य त्यांच्याकडेच पाहत असतात. तेवढ्यात सुलक्षणा आणि अंबिका सुद्धा तेथे येतात. प्रीती पण तेथे येते आणि ही मुलं जोर जोरात ओरडू लागतात, प्राजक्ता टीचर आली, हळद तिला लागली, प्राजक्ता टीचर आली, हळद तिला लागली. तेवढ्यात हे दोघे भानावर येतात आणि आलोक प्राजक्ता आजूबाजूला पाहतात. तर आलोक वैद्यबुवा आणि भाग्याला पाहून त्याला आश्चर्य वाटतं आणि तो विचारतो, वैद्यबुवा, भाग्या, तुम्ही येथे? हॅलो. आणि भाग्या ही प्राजक्ताला जाब विचारते, प्राजक्ता तू येथे काय करतेयस, कधी आली आहेस? आणि आलोक म्हणतो, वैद्यबुवा सॉरी बरं का, तुम्ही बसा ना, या तुम्ही, मी हे साफ करून येतो. असं म्हणून आलोक वॉशरूममध्ये चेहरा साफ करायला जातो. आणि मग प्राजक्ता ही मान खाली घालून उभी राहते. इथे सुलक्षणा, अंबिका या सुद्धा आश्चर्याने तिच्याकडे पाहत असतात. आणि वैद्यबुवा प्राजक्ताला विचारतात, प्राजक्ता तू येथे कशी आलीस, ते सुद्धा आलोकरावांच्या रूममध्ये? प्राजक्ता मान खाली घालते आणि प्रीती तिला विचारते, प्राजक्ता उत्तर दे ना, तुला लाजायला काय झालंय? आणि हे ऐकून प्राजक्ताला एक आयडिया भेटते आणि प्राजक्ता वैद्यबुवा आणि भाग्याला सांगते, मामा, भाग्या, ते काय झालं, साखरपुड्यानंतर माझी आणि आलोक सरांची भेटच झाली नव्हती ना, म्हणून मला त्यांची खूप आठवण येत होती. आणि आज हळद आहे आणि हळद लागल्यावर घराबाहेर निघता येत नाही ना, मग आमची भेट झाली नव्हती. आणि माझी अशी इच्छा होती की लग्न होण्याआधी आमच्या दोघांची एक भेट व्हावी, म्हणून मी येथे त्यांना भेटायला आले होते. असं म्हणून प्राजक्ता लाजल्याचं नाटक करते आणि वैद्यबुवा भाग्याला सुद्धा हे पटतं
की खरंच प्राजक्ताला आलोकची आठवण येत होती म्हणून तू येथे भेटायला आली आहे. हे दोघे खुश होतात. प्राजक्ता लाजत असते आणि सुलक्षणा म्हणते, पाहिलं का वैद्यबुवा, तुम्ही येथे आलोकची उष्टी हळद घ्यायला आला होता आणि येथे तर नशिबाने असा खेळ मांडलाय, या दोघांना हळद लागली सुद्धा. आणि हे दोघे एकमेकांकडे पाहत सुद्धा होते. पाहिलं ना किती प्रेम आहे आमच्या सुनेचं आमच्या मुलावर आणि आमच्या मुलाचं आमच्या सुनेवर. हे ऐकून वैद्यबुवा आणि भाग्या खुश होतात. प्राजक्ता आणखीनच लाजते आणि वैद्यबुवा तिच्या डोक्यावर हात ठेवतात. प्राजक्ता आणखीन लाजल्याचं नाटक करते आणि पाठमोरी होते. वैद्यबुवा आणि भाग्या खुश असतात, पण पाठमोरी झाल्यावर प्राजक्ताच्या चेहऱ्यावर जे लाजण्याचे एक्सप्रेशन असतात ते भीतीमध्ये परावर्तित होतात. कारण तिला माहिती आहे की आता पुढे काय होणार आहे, एकदा माझं आणि आलोकचं लग्न झाल्यावर माझ्या नशिबात काय वाढून ठेवलं आहे. आणि फ्रेंड्स, हा सीन येथेच संपतो. म्हणजे आलोक वॉशरूमच्या बाहेर येत नाही चेहरा साफ करून. आलोक वैद्यबुवा त्यांना विचारत नाही तुम्ही येथे काय करताय, किंवा वैद्यबुवा आणि भाग्याला आलोकशी बोलायचं होतं ते सुद्धा आलोकशी बोलत नाही. सगळं संपून जातं आणि डायरेक्ट आपण रात्रीत पोहोचतो. रात्र झालेली असते आणि प्राजक्ता तिच्या घरात उभी असते, देवासमोर उभी असते, गणपती बाप्पांसमोर उभी असते. प्राजक्ता बाप्पासमोर हात जोडते आणि म्हणते, मला माफ कर गणपती बाप्पा, आज मी खूप मोठं पाप केलंय, मी खोटं बोलली आहे. आपल्या माणसांशी खोटं बोलणं हे जगातलं सगळ्यात मोठं पाप असतं आणि हे पाप मी पुन्हा पुन्हा करतीये. एक खोटं लपवण्यासाठी मला पुन्हा एक नवीन खोटं बोलावं लागतंय आणि या खोट्याचा मला खूप त्रास होतोय. परंतु हे सगळं मी माझ्या भाग्यासाठी करतीये, भाग्याच्या सुखासाठी करतीये. कारण भाग्याला आरव सरांपेक्षा चांगला नवरा आणि सुलक्षणा मॅमसारखी चांगली सासू, सूर्यवंशी कुटुंबासारखं चांगलं आणि श्रीमंत दुसरं कुटुंब नाही मिळू शकत. आणि जर मला माझ्या बहिणीचं आयुष्य सुखी करायचं असेल तर मला हे खोटं बोलावंच लागणार आहे. मला हे सगळं नातं निभवावंच लागणार आहे. सगळ्यांना असं वाटतंय की मी खूप खुश आहे. मी आज आलोक सरांना चोरून लपून भेटायला गेले कारण माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. पण भाग्या आणि मामाला माहीत नाही आहे की आलोक सरांचं माझ्यावर किंवा माझं आलोक सरांवर प्रेम नाही आहे. आमचं हे नातं म्हणजे फक्त एक डील आहे. हे डील मी माझ्या भाग्याच्या सुखासाठी केलं आहे. कारण आजपर्यंत भाग्याने तिच्या वाट्याची सगळी सुखं मला दिली आहेत. मग माझ्या वाट्याचं सुख सोडून जर मी तिच्या आयुष्यात रंग भरत असेल, तिला सुख मिळवून देत असेल तर माझं काय चुकलं असं मला वाटत नाही. आणि मला माझा शब्द पाळावाच लागणार आहे. मी सुलक्षणा मॅडमला जो शब्द दिला आहे तो शब्द मी पाळणारच. मी सुलक्षणा मॅडमचा शब्द पाळणार आणि आलोकशी लग्न करणारच. आलोकशी लग्न करूनच मी या घरात सुख आणू शकते, भाग्याच्या आयुष्यात सुख आणू शकते असं प्राजक्ता गणपती बाप्पाला म्हणते. आणि इकडे आलोक हा समर आणि समायराबरोबर असतो आणि विचारतो, झाला का तुमचा प्रोजेक्ट? हे दोघे म्हणतात, हो काका, आमचा प्रोजेक्ट पूर्ण झाला आहे. आलोक त्यांना सांगतो, यावेळेस मी तुम्हाला प्रोजेक्ट पूर्ण करून दिला, पण पुढच्या वेळेस तुमचा प्रोजेक्ट तुम्हीच करायचा आहे. आणि हो, मला पुढच्या वेळेस तुम्ही छान प्रोजेक्ट करताना दिसले पाहिजेत. समर आणि समायरा म्हणतात, हो काका, आम्ही पुढच्या वेळेस प्रोजेक्ट नक्की करू. आज खूप मजा आली, प्रोजेक्ट पण छान झाला आणि प्राजक्तच्या टीचरला रंगसुद्धा लागला. असं म्हणून हे दोघे तेथून निघून जातात. आणि प्राजक्ताचं नाव ऐकताच आज काय काय घडलं हे सगळं आलोकला आठवतं. आलोक त्याची आवरसावर करत असतो. तेवढ्यात अंबिका तेथे येते आणि म्हणते, आलोक चल, जेवणाची वेळ झाली आहे, तुला औषधंसुद्धा घ्यायची आहेत. तर आलोक हा अंबिकाला जाब विचारतो, ती भित्री भागूबाई एवढी बिनधास्त कशी झाली? ती पुन्हा पुन्हा माझ्या समोर येते आणि आज तर चक्क खिडकीतून ती घरात आली. एवढंच नाही तर तिचे मामा भाग्यश्री हे सुद्धा आपल्या घरात आले. त्यांचं आपल्या घरात येण्याचं काय कारण आहे? अंबिकाला काय उत्तर द्यावं तेच कळत नाही. अंबिका म्हणते, अरे आलोक. तर आलोक म्हणतो, छोटी आई, मी तुला शेवटचं सांगतोय, जर ती भित्री भागूबाई यानंतर माझ्या समोर आली ना तर मी संयम ठेवणार नाही. एकतर आरवने माझ्याकडून वचन घेतलंय म्हणून मी शांत राहतोय. माझ्या मनाविरुद्ध गोष्टी घडत असताना सुद्धा मी काही बोलत नाहीये, सहन करून घेतोय. पण याचा अर्थ असा नाहीये की ती भित्री भागूबाई पुन्हा पुन्हा माझ्यासमोर येईल आणि मी सहन करेल. मी तुला शेवटचं सांगतोय, यानंतर जर ती पुन्हा एकदा माझ्यासमोर आली तर मात्र मी चिडणार, मी तिला सोडणार नाही. मी आरवचं वचनसुद्धा मोडून टाकेल, एवढं लक्षात ठेव. हे ऐकून अंबिकाला मोठा धक्काच बसतो
की आता यानंतर प्राजक्ता जर आलोकच्या समोर आली तर आलोक वचन मोडून टाकणार आहे. त्यामुळे अंबिका खूप घाबरलेली असते. आणि इकडे प्राजक्ता ही गणपती बाप्पांना म्हणते, बाप्पा उद्याचा दिवस माझ्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे. त्यामुळे उद्या सगळं काही ठीक होऊ दे, कोणतंही विघ्न येऊ देऊ नकोस. कारण उद्या जर काही गडबड झाली तर माझं आणि आलोक सरांचं लग्न होणार नाही आणि त्यामुळे मी सुलक्षणा मॅडमला दिलेला शब्द पूर्ण होणार नाही. असं झालं तर भाग्या आणि आरव सरांचं लग्न होणार नाही. त्यामुळे काही कर, पण मला उद्या हे लग्न करायचंच आहे, त्यासाठी तू माझी मदत कर, अशी प्रार्थना प्राजक्ता करते. आणि इकडे सुलक्षणा तिच्या रूममध्ये टेन्शनमध्ये असते. तेवढ्यात अंबिका तेथे येते आणि म्हणते, जाऊबाई आलोकला संशय आलाय प्राजक्तावर. सुलक्षणा विचारते म्हणजे? तर अंबिका सांगते, मी आता त्याला जेवण द्यायला गेले तर त्याने मला अनेक प्रश्न विचारले की आज प्राजक्ता आपल्या घरी का आली होती, तिचे मामा भाग्या का आले होते, ती पुन्हा पुन्हा माझ्यासमोर का येतीये. सुलक्षणा म्हणते, आता आपल्याला त्याला समजून सांगावंच लागेल. अंबिका म्हणते, मी प्रयत्न केला जाऊबाई, पण त्याने मला स्पष्ट शब्दात सांगितलंय की यानंतर जर प्राजक्ता त्याच्या समोर आली तर तो आरवला दिलेलं वचन विसरून जाईल आणि प्राजक्तावर तो चिडेल. हे ऐकून सुलक्षणाला मोठा धक्काच बसतो. अंबिका म्हणते, जाऊबाई मला भीती वाटतेय, उद्या जर लग्नाच्या मंडपात आलोक प्राजक्तावर चिडला तर काय करायचं. सुलक्षणाला सुद्धा खूप भीती वाटते. सुलक्षणा क्षणभर काहीतरी विचार करते आणि लगेच तिचा मोबाईल घेते, डॉक्टरांना कॉल लावते आणि सांगते, डॉक्टर आत्ताच्या आत्ता तुम्ही जेथे कुठे असाल ना तेथून घरी या. सुलक्षणा फोन कट करते आणि अंबिकाला सांगते, अंबिका आता सगळं तू माझ्यावर सोड, मी सगळं काही मॅनेज करते. आता सुलक्षणा काय करणार आहे हाच प्रश्न अंबिकाला पडतो. आणि इकडे प्राजक्ताच्या डोळ्यावर हात ठेवून भाग्या तिला हॉलमध्ये घेऊन येते. प्राजक्ता विचारते, काय आहे. भाग्या तिच्या डोळ्यावरचे हात काढते आणि प्राजक्ताला समोर दिसतं की भाग्याने चक्क रक्षाबंधनची तयारी केली आहे. प्राजक्ता खूप खुश होते आणि भाग्या म्हणते, हॅप्पी रक्षाबंधन. प्राजक्ता तिला विश करते. या दोघी एकमेकींना मिठी मारतात आणि भाग्या म्हणते, प्राजू माझा तर विश्वासच बसत नाहीये की उद्या तुझं लग्न होणार आहे आणि तू कायमची हे घर सोडून जाशील. पण दरवर्षी आपण सिस्टर स्पेशल रक्षाबंधन साजरं करतो ना, मग यावर्षी सुद्धा आपण करायचं. चल बस बरं. प्राजक्ता पाटावर बसते. भाग्या तिला ओवाळते, त्यानंतर तिला गोड खाऊ घालते आणि तिच्या हातात राखी बांधते आणि म्हणते, हे माझ्या त्या बहिणीसाठी जिने आयुष्यभर माझं रक्षण केलंय. प्राजक्ता इमोशनल होते. मग प्राजक्ता भाग्याला पाटावर बसायला सांगते आणि मग प्राजक्ता सुद्धा भाग्याला ओवाळते, तिला गोड खाऊ घालते आणि तिच्या हातावर राखी बांधते आणि म्हणते, भाग्या नेहमी अशीच खुश राहा. पण भाग्या खूप इमोशनल होते आणि म्हणते, प्राजू उद्या तू खरंच हे घर सोडून जाशील का. पुढच्या वर्षी तू रक्षाबंधनला येशील ना, आपलं हे सिस्टर स्पेशल रक्षाबंधन होईल ना. प्राजक्ता काहीच बोलत नाही, कारण तिला आलोकशी लग्न करण्याची भीती वाटत असते. आणि प्राजक्ता म्हणते, भाग्या तू नको काळजी करू, आपण दोघी एकमेकांपासून जास्त काळ वेगळे राहणार नाही आहोत. आपण दोघी एकमेकींबरोबर एकाच घरात राहणार आहोत. हो, तुला त्या घरात आणण्यासाठी मी माझ्या सुखांची आहुती दिली आहे, परंतु त्या घरात तुझ्या सुखाला कोणाचीही नजर लागणार नाही एवढा विश्वास माझ्यावर नक्की ठेव. त्या घरात तू खूप आनंदात राहशील, खूप सुखात राहशील, ही जबाबदारी माझी आहे. प्राजक्ताच्या मनात दुःख असतं. भाग्यासुद्धा दुःखी असते की उद्या प्राजक्ता हे घर सोडून मला सोडून जाणार आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता, पाहायला मजा आली. आलोक आणि प्राजक्ताची जगावेगळी हळद आपण पाहिली, परंतु वैद्यबुवा ज्या कामासाठी आले ते तर त्यांनी केलंच नाही. आलोकची चौकशी काही केलं नाही. याचा अर्थ हे लग्न तर होणार आहे यात शंका नाही. फ्रेंड्स, खरंच या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता, पण पुढील एपिसोड धमाकेदार असणार आहे. एक खूप मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय. तर पाठ राखीन मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सुलक्षणाने बोलवलेले डॉक्टर घरी आलेले असतील आणि हे डॉक्टर सुलक्षणा आणि अंबिकाला सांगतील की औषधांचा डोस वेळेवर देणं खूप महत्त्वाचं आहे, तरच तुम्हाला जे हवं आहे ते होऊ शकेल. अंबिका म्हणते, पण डॉक्टर तुम्ही उद्या असता तर बरं झालं असतं. सुलक्षणा म्हणेल, नाही अंबिका, हे काम तुलाच करावं लागणार आहे, कारण आलोकचा तुझ्यावर सगळ्यात जास्त विश्वास आहे. डॉक्टरांचं तो नाही ऐकणार, तुलाच त्याला गोळ्या द्याव्या लागतील.
मग आता या कोणत्या गोळ्या आहे? तर या नक्कीच भूल येणाऱ्या गोळ्या असतील, ज्यामुळे आलोक हा प्राजक्तावर चिडणार नाही आणि त्याचं जे प्राजक्ताशी लग्न होईल तेव्हा तो शांत असेल, आपल्याबरोबर काय होतंय हे त्याला समजणारच नाही. अशा या कोणत्या तरी गोळ्या असणार आहे, म्हणजे आलोक आणि प्राजक्ताचं लग्न हे विनाविघ्न पूर्ण होऊन जाईल. आणि इकडे भाग्या ही प्राजक्ताला रात्री झोपेतून उठवेल आणि तिला एक वचन मागणार की प्राजक्ता, जरी तू लग्न करून सूर्यवंशींच्या घरी जात असली तरीसुद्धा त्या घरात तुला कसलाही त्रास झाला, तुला कसलंही दुःख झालं तरी तू सगळ्यात आधी मला सांगायचंय, हे लक्षात ठेव. प्राजक्ता तिला हे वचन देणार. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा आणि पाठ राखीन या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे पाठ राखीन मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.